पंढरपूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पंढरपुरातील नागरिकांना दिलासा मिळाला। वाशिम जिल्ह्यात सलग 10 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे शेतकरी चिंतेत असून वारंवार होणाऱ्या पावसामुळे मशागतीची कामंही खोळंबली आहेत। जिल्ह्यातील वीज पुरवठाही अनेक भागात वारंवार खंडित होताना पाहायला मिळाला। मान्सून श्रीलंका मालदीव ओलांडून देशाच्या सीमेवर बुधवारी आला, तर तो कधीही केरळ आणि कर्नाटकात येईल अशी स्थिती आहे। मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 25 मे पर्यंत केरळात येईल। उत्तर कर्नाटक ते गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। 22 मे पर्यंत तीव्रता वाढून त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पुढील 6 ते 7 दिवसात गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईत रात्रभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। बोरीवली आणि दहिसर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं। सांगली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली। तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे शेतातील बांध आणि ताली देखील फुटल्या होत्या। त्यामुळे डोंगरसोनी परिसरात सर्वत्र पाणी समोर आले होते। सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे तासगाव तालुक्यातील जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले। माण तालुक्यातील शिंगणापूर परिसराला जोरदार पाऊस झाला। दरम्यान सलग 3-4 दिवसांपासून शिंगणापूर, वावरहिरे, मोही या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झाल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना कांदा, भुईमूग पिकांचं नुकसान झालं। सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते देखील तात्पुरते बंद झाले होते। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली। अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। सध्या काढणीला आलेले तीळ, कांदा, भुईमूग खराब होण्याच्या मार्गावर। सातारा शहराला मुसळधार पावसाने झोडपले। पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। अनेक भागात झाडं उन्मळून पडल्याची घटना घडली, तर सलग 2 तास झालेल्या पावसामुळे पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती। अकोल्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कहर केला असून शहरासह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळलाय। वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला। शेताची कामे सुद्धा खोळंबली आहेत, तर दुसरीकडे फळबागांसह उन्हाळी पिकांना पावसाचा फटका बसला। पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। गुडघाभर पाणी साचल्याने कामगारांचे हाल झालेत। पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं। हिंगोली जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसाचा वेग एवढा होता की त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होत होता, तर शेती मशागतीची कामे सुद्धा खोळंबली। अवकाळी पावसामुळे पुणे पालिकेच्या 26 कोटी रुपयांचा कचरा झाला। पालिकेने केलेली मान्सूनपूर्व कामं अवकाळी पावसाच्या पाण्यात वाहून गेलेत। पालिकेने केलेल्या नाली सफाई आणि पावसाळी गटारांच्या सफाईची पोलखोल झाली। पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यासाठी पालिकेने 26 कोटी 50 लाख रुपयांच्या निविदा काढल्या होत्या। वर्धा शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता, तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना फटका बसला। यामुळे शेतकरी चिंतेत। नाशिक शहरासह जिल्ह्याला आणखी 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळतो। अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 5,500 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसाने झाडांची पडझड सुरू असल्याने अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे। आकुर्डी परिसरात झालेल्या पहिल्याच पावसाने पिंपरी चिंचवड पालिकेच्या कामाची पोलखोल झाली। पहिल्याच पावसामुळे आकुर्डी परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं। आकुर्डी औद्योगिक वसाहत असणाऱ्या चिखली, भोसरी परिसरातही धो-धो पाऊस झाला।
जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरांचं सुरू असलेलं बांधकाम कोसळल्याची घटना घडली। सातेफळ निवडून शिवारात ही घटना घडली, तर या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही, परंतु घर मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून घरमालकाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली। जालन्यात वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले, तर शाळेतील इतरही वर्ग खोल्यांची पडझड होऊन शाळेचे नुकसान झाले। काही दिवसात शाळा सुरू होणार असून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। वाशिम जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। वाळत घातलेल्या हळदी पिकावरही या पावसाचा विपरीत परिणाम झालाय। झाकून ठेवलेली हळद बुरशी लागून सडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। काल झालेल्या वादळी वाऱ्यात वाशिम जिल्ह्यात पपईच्या बागेचं मोठं नुकसान झालंय। मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील 4 एकर शेतातील पपईच्या बागेतील 500 ते 600 पपईचे झाडं हे मोडून पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील यंदा 5143 हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाचा पेरा झाला होता। सुदी परिसरात अवकाळी पावसामुळे भुईमुग पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या शेंगाला जमिनीखालीच कोंब आले, तर 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे भुईमुगाच्या काढणीला उशीर झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जालन्यात अवकाळी पावसाचा आंबा बागांना फटका बसलाय। पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती झाली। आंब्याची फळगळ आणि आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत। पुण्यात जोरदार पाऊस झाला असून पावसामुळे कोंढव्यातील मिठानगर परिसर जलमय झाला होता। दुकानांमध्ये रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते सुद्धा तात्पुरते बंद झाले। उत्तर पुणे जिल्ह्यातील चाकण आळंदी परिसरात जोरदार पाऊस कोसळला। मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्ग, चाकण, MIDC आणि आळंदी परिसरातील रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं होतं। सोलापूर शहरात गेल्या 4 तासाहून अधिक वेळ मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले। अनेक रस्ते जलमय झाले होते, तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं। तसेच अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। काल नाशिकात मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे गटारीतले पाणी पुन्हा एकदा थेट गोदावरी नदीत मिसळलं। पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने केलेली कामं आणि केलेले दावे पुन्हा एकदा फोल ठरले। शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र आहे। अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगलं झोडपलं। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कांदा, फळबागांसह भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काढणीला आलेला कांदा, केळी असं इतर पिकांचं नुकसान झालंय। यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातलाय। मे महिन्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळाल्याने नांदेडकरांना गारव्याचा अनुभव येतोय। मात्र या दरम्यान सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची हाल होत आहे। भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे पेंढरी गावातील 3 ते 4 घरावरील पत्रे उडालेत, त्यामुळे घरमालकांनी शासनाकडे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली। बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। याच वादळी वाऱ्याचा लोणार तालुक्याला मोठा फटका बसलाय। भोमराळा गावात असलेल्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या इमारतीवरील सर्व टीन पत्रे उडाल्यामुळे शालेय रेकॉर्ड, कॉम्प्युटर, CCTV कॅमेरे असं इतर साधन सामुग्रीचं मोठं नुकसान झालं। बेळगावात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे गटारी ओव्हरफ्लो होऊन वाढत आहेत। तसेच अनेक ठिकाणी गटारीत कचरा साचून राहिला, त्यामुळे आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरू देऊ नये यासाठी गटारी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले। भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागासह लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यावेळी अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्यादरम्यान नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती। तर काही ठिकाणी वीज गेल्याने मंडपात अंधार पडला होता, त्यामुळे विवाह सोहळा घरामध्ये मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये पार पडण्याची वेळ नागरिकांवर आली। पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा येथे पावसाचं पाणी साचल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सेफ्टी टँकर उतरवावे लागले। टँकरच्या साहाय्याने पाणी काढताना प्रशासनाची धांदल उडाली, तर रस्त्याच्या कामावेळी गटार लाईन व्यवस्थित न झाल्याने ही परिस्थिती ओढवली। गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता, तर या अवकाळीमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं।
अकोला शहरातील अकोट फैल परिसरात अवकाळी पावसाचं पाणी काही घरांमध्ये शिरलंय. महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे गटाराचं पाणी घरात घुसल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. तर यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतो. जालन्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. परतूर तालुक्यातील सालगाव येथे ही घटना घडली असून सुनील विलास गाढवे असं मयत तरुणाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती. संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया गेलं. एकीकडे शहरात 8 ते 10 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. अशातच हजारो लिटर पाण्याची नासडी होत आहे. तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. बुलढाण्यातील वेणी गावातील स्मशानभूमीत केलेलं अतिक्रमण हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. हे अतिक्रमण काढून बनावट दस्तावेज रद्द करण्यात यावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी निदर्शनं केली. सांगलीत ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. अपक्ष खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय जवानांच्या शौर्याचा गौरव करत रॅली काढण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील शिराळा गावात जुन्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसायाला अडथळा निर्माण झाला अशी तक्रार गावातील नसरीन बानो या महिलेने प्रशासनाकडे केली. तरी देखील कुठलीच कारवाई होत नसल्याने नसरीन बानो यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब लहान लेकरासह आमरण उपोषण सुरू केलं. अकोल्यातील रेल्वे उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. भाजपच्या वतीनं उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बांधकाम विभागाने कामाचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं. रायगडच्या पेणमध्ये 3 दिवसाआड अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे त्वचेचे आजार, खरूज, अंगावर तांबडी पुरळ, पोटाचे विकार, मूत्रविकार असे अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे पाणी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात बसून आंदोलन केलं. भंडाऱ्याच्या पवनी शहरात थाळी वाजवा घर वाचवा मोर्चा काढण्यात आलाय. शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती मिळावी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर त्या आंदोलनात महिला, पुरुष, लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आंदोलकांनी तहसील कार्यालयाला निवेदन देत कारवाई रोखण्याची मागणी केली. सध्या कारवाईचे आदेश देऊन अनेकांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस बजावल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारवाई झाल्यास भर पावसात कुठे जायचं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला. नंदुरबारमध्ये वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी दिसते. तर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात तब्बल 1,84,00,00,000ची रोकड सापडली. अंदाज समितीमधील सदस्य असलेल्या आमदारांना देण्यासाठी प्रशासनातील विविध विभागांकडून रक्कम गोळा करण्यात आल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला होता. हा दावा आता खरा ठरल्याने खळबळ माजली. वाशिमच्या मेडशी बसस्थानक परिसरात मालेगाव पोलिसांनी छापा टाकून 11 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या प्रकरणी दोघांविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांना अकोला येथून गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती मिळाली. संगमनेरच्या घोलेवाडी येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने 2 कार पेटवल्यात. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही आग कोणी आणि का लावली हे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याचा शोध घेत आहेत. नाशिकच्या मालेगावमधील 6 शाळांच्या 74 तुकड्यांना बनावट GRने मान्यता दिली. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगली खळबळ उडाली. या दरम्यान ज्या शाळेच्या तुकड्या रद्द झाल्या त्या शाळेतील शालेय व्यवस्थापनाची मात्र आमच्या तुकड्यांना रीतसर मान्यता असल्याचं सांगितलं. येवल्याच्या महालखेडा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने धुळ्यात गुरांचा बाजार तेजीत आल्याचं चित्र आहे. गुरांच्या बाजारात बैलांची खरेदी विक्री वाढली आहे. बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली. खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला वेग आल्याने बैलांची आता मागणी वाढली.